बिहारच्या औरंगाबादमध्ये दगडफेक झाली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले। पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला आहे। पाटणा आणि भागलपूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी या बिहारमधून आहे। बिहारच्या औरंगाबादमध्ये दगडफेक झाली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला आणि त्यानंतर दगडफेक झालेली आहे अशी माहिती मिळते। पाटणा आणि भागलपूरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं आहे। आपण ही दृश्य पाहतो कशा पद्धतीने दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यामुळे बिहारच्या औरंगाबादमध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे। तिथल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दगडफेक केली आहे। खुद को बचाइए, पहले हम वीडियो भैया का साथ हैं। आप खुद को बचाइए और इधर हट जाइए, साइड हटो। कारण जिला फंस गए ना। आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीने त्या संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गाड्यांची सुद्धा तोडफोड केलेली आहे। पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यामुळे हे सगळे आंदोलक संतापलेले होते आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि त्यांनी दगडफेक सुद्धा केलेली आहे। पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर हे विद्यार्थी संतापलेले होते आणि त्यामुळे या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बिहारच्या औरंगाबादमधली पाहतोय। अनेक ठिकाणी देशभरामध्ये दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे बिहारच्या औरंगाबादमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। मात्र पोलिसांनी लाठी हल्ला केल्यामुळे संतापलेल्या या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केलेली आहे आणि त्याचबरोबर तिथल्या गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण V24 तासवर पाहतोय। आज बिहार बंद का एक कॉल पहले कल बड़ी संख्या में स्टूडेंट एक्टिविस्ट्स को बिहार पुलिस ने गिरफ्तार किया और रात तक देर रात तक हमें नहीं मालूम था कि वो कहाँ थे। साथी दीपांकर, साथी सबा, साथी संदीप सौरभ, साथी परवेज, साथी दिव्यम, साथी नौशाद, ये तमाम स्टूडेंट्स 40 और स्टूडेंट्स के साथ में बिहार पुलिस ने अपने कस्टडी में लिए हैं और वो गायब हैं सिर्फ इसलिए क्योंकि वो चाह रहे थे कि बिहार में शिक्षा व्यवस्था का जो हाल है वो दुरुस्त हो, वो बेहतर हो। लेकिन बिहार में भी भाजपा की जो डबल इंजन की सरकार है उसने वही रवैया अपनाया है। तर बिहारच्या औरंगाबादमध्ये हे दृश्य आहे। दगडफेक झाली आहे। विद्यार्थी आंदोलन सुरू होतं आणि या विद्यार्थी आंदोलनाला हे हिंसक वळण मिळालं। पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यानंतर हे सगळे विद्यार्थी ते संतापलेले होते। आमच्या प्रतिनिधी बागेश्री आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। बागेश, आंदोलन होत आहेत मात्र बिहारच्या या औरंगाबादमधल्या आंदोलनाला मात्र हिंसक वळण मिळालंय। बिहार मधली ही दृश्य दिसत आहेत। बिहार मधल्या औरंगाबाद आणि भागलपूर इथली ही दृश्य आहेत। त्याचप्रमाणे पटनामध्ये पण अशा प्रकारे लाठीचार्ज झाल्याचं समोर येतं आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी अशा प्रकारे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। त्या भागात आंदोलकांकडनं दगडफेक झाल्याची घटना घडल्याचंही सांगण्यात येतं आहे। सध्या पोलीस आंदोलकांना शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे आंदोलन आणखीन चिघळू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत। विद्यार्थी संघटना आहे जिथे जंतर मंतरमध्ये ज्या प्रकारे लाठीचार्ज झालेला होता त्यानंतर आपण देशात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असल्याचं आपण बघतो आहे। त्याचाच हा एक भाग आहे आणि त्यावेळेला हे जे आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी हा पूर्ण लाठीचार्ज झालेला आहे हे आपल्याला दिसतंय। ह्या दृश्यांमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत जसं गाड्यांचा काचा पण फोडण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे दगडफेक पण झालेली आहे। असं ह्या पूर्ण आंदोलनाचे आंदोलकांना शमवण्यासाठी ह्या सगळ्या लाठीचार्ज पण करण्यात आल्याचं समोर दिसतंय। धन्यवाद बागेश्री आपण दिलेल्या माहितीसाठी।